माय डिअर फ्रेंड, ट्रेड सायकोलॉजी चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण मागच्या वीक मध्ये पाहिले होते RSI ची रेंज. आणि ज्यांनी ज्यांनी जर का हा व्हिडिओ मिस केला असेल तर आपल्याला हा व्हिडिओ युट्यूब वरती पाहायचा आहे. युट्यूब वरती आपल्याला हा व्हिडिओ RSI रेंज नावाने आपल्याला सर्च करून युट्यूब मध्ये हा व्हिडिओ आपल्याला डिटेल पाहायचा आहे. आपण RSI ला आपली RSI ची रेंज काय फ्रेंड, आपण RSI मध्ये आपल्याला मोमेंटम कधी पाहायला मिळते, साइडवेज मार्केट कधी पाहायला मिळते आणि डाऊन ट्रेंड कधी पाहायला मिळते. तर डिटेल आपण RSI रेंज म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण मेक शुअर करा की व्हिडिओ हा एंड पर्यंत पाहणार. तर आपल्याला काय करायचं फ्रेंड, आपल्याला जायचं युट्यूब वरती आणि आपल्याला सर्च करायचं ट्रेड सायकोलॉजी विथ योगेश. आणि आपल्याला चॅनलला करायचं आहे सबस्क्राईब. आणि आपल्याला RSI वरती एक लिस्ट पाहायला मिळणार येणाऱ्या दिवसात. आपण मेक शुअर करा की व्हिडिओ हा आपण एंड पर्यंत पाहणार. आणि तर चला फ्रेंड, आपण चार्ट वरती पाहूया. आपण मागच्या वीक मध्ये डिस्कस केले होते फ्रेंड की अबोव 60 म्हणजे आपल्याला अप ट्रेंड पाहायला मिळते. तर आपण RSI चा अधिक यूज कसा करू शकतो आपण आज ते पाहणार. सिंपल आपल्याला पाहायला भेटते RSI अबोव 60 म्हणजे बुलिश आणि बिलो 40 म्हणजे बिअरिश. आपल्याला सिंपल हा RSI पाहायला मिळते. आणि बिटवीन 60 टू 40 म्हणजे आपल्याला पाहायला मिळते साइडवेज. हा सिंपल आपली RSI ची रेंज झाली फ्रेंड. आपल्याला पाहायला मिळते अबोव 60 म्हणजे बुलिश. बुलिश म्हणजे काय फ्रेंड, स्टॉक हा वर जात आहे. आणि आपल्याला पाहायला मिळते बिलो 40 बिअरिश म्हणजे काय फ्रेंड, स्टॉक हा डाऊन ट्रेंड मध्ये, स्टॉक हा खाली येत आहे. आणि आपल्याला पाहायला मिळते बिटवीन 60-40 म्हणजे साइडवेज म्हणजे फ्रेंड की स्टॉक हा एका रेंज मध्ये आहे, एका रेंज मध्ये अडकलेला आहे, तो खाली जात नाही आणि वरही जात नाही आहे. सिंपल हे आपल्याला RSI ची रेंज पाहायला मिळते. आणि आज आपण RSI ला कशी अधिक कोणत्या प्रकारे यूज करू शकतो तर ते पण पाहणार आहोत. आपल्याला पाहायचे आहे स्ट्रॉंग अप ट्रेंड कधी चालू होणार आणि स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड कधी चालू होणार. तर हे रेंज आहे फ्रेंड, स्ट्रॉंग बुलिश म्हणजे 60 टू 80. 60 टू 80 म्हणजे फ्रेंड स्ट्रॉंग बुलिश आहे स्टॉक. आपल्याला आपण चार्ट वरती पाहणारच आहोत. आणि स्ट्रॉंग बिअरिश म्हणजे फ्रेंड, स्ट्रॉंग बिअरिश म्हणजे फ्रेंड 40 टू 20. स्ट्रॉंग बुलिश म्हणजे काय फ्रेंड, 60 टू 80. आणि बुलिश म्हणजे वर जात आहे. हा 60 टू 80 म्हणजे स्ट्रॉंग आपल्याला बुलिश पाहायला मिळते. आणि स्ट्रॉंग बिअरिश हा कधी पाहायला मिळते, जेव्हा 40 टू 20. तर अशा आपल्याला हा स्टॉक पाहायला मिळते. आपण डिटेलमध्ये पाहू आज. आपल्याला पाहायचं आहे डिटेलमध्ये. आपल्याला पाहायला मिळते फ्रेंड, जेव्हा जेव्हा हा 40 वरती सपोर्ट घेते तेव्हा आपल्याला हा स्टॉक आपल्याला एक चांगले चांगले वर जाताना हा स्टॉक आपल्याला दिसते. म्हणजे 60 म्हणजे काय फ्रेंड, 60 वरती सपोर्ट घेत आहे आणि 60 वरती सपोर्ट घेऊन स्टॉक वर जात आहे. आपल्याला इथे दिसतच आहे फ्रेंड की एक्झॅक्ट 60 वरती सपोर्ट घेऊन आपल्याला स्टॉक वर जात आहे. तर स्टॉक मध्ये स्ट्रॉंग अप ट्रेंड चालू झालेला आहे. 60 वरती ब्रेकआउट म्हणजे स्ट्रॉंग अप ट्रेंड. ट्रेंड म्हणजे वर जाणार. ते पण आपल्याला पाहायला मिळत आहे फ्रेंड. 60 वरती 60 टू 80 स्ट्रॉंग अप ट्रेंड आपल्याला पाहायला मिळते. अगेन आपल्याला इथे पाहायला मिळते 60 वरती जेव्हा जेव्हा सपोर्ट घेते तेव्हा आपल्याला अप ट्रेंड पाहायला मिळते. आणि आपल्याला ते पण आपल्याला पाहायला मिळते 60 वरती सपोर्ट घेऊन हा स्टॉक वर जात आहे. 60 वरती सपोर्ट घेऊन हा स्टॉक वर जात आहे. अगेन आपल्याला 60 वरती स्टॉक हा सपोर्ट घेऊन वर जात आहे. त्यानंतर आपल्याला इथे पण आपल्याला पाहायला मिळते 60 वरती सपोर्ट घेत आहे स्टॉक. आणि आपल्याला इथे पण आपल्याला स्टॉक हा पाहायला मिळत आहे 60 वरती सपोर्ट घेत आहे. म्हणजे 60 वरती सपोर्ट घेत आहे म्हणजे फ्रेंड हा स्टॉक बुलिश आहे. आणि रेंज काय फ्रेंड, रेंज आहे 60 टू 80. 60 टू 8 रेंज आहे फ्रेंड 60 टू 80 म्हणजे स्ट्रॉंग अप ट्रेंड, स्ट्रॉंग बुलिश. त्याचे वर जायचे चान्सेस जास्त आहेत.
तर आपल्याला जेवढं जेवढं आपण हे बॅक टेस्ट केलं तेवढं तेवढं आपल्याला स्टॉक आपल्याला आपला जो बिलीव हा आपल्याला पाहायला मिळेल, आपला विश्वास पाहायला मिळेल. अगेन आपल्याला 60 वरती सपोर्ट घेताना दिसत आहे. फ्रेंड, आपल्याला जेवढं बॅक टेस्टिंग करू आपण एवढे आपल्याला आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल, स्टॉक पाहायला मिळेल. फ्रेंड, हे झाले बुलिश स्ट्रॉंग अप ट्रेंड. आणि सेकंड आहे आपले बिअरिश. आपल्याला इथे पाहायचं फ्रेंड 40 to 20. आपल्याला स्ट्रॉंग बिअरिश कधी पाहायला मिळते? 40-20 आपण ते रेंज पाहू. आपल्याला इथे पण पाहायला मिळते 40 वरती रेजिस्टन्स घेताना. 40 म्हणजे काय फ्रेंड? 60 वरती आपल्याला सपोर्ट घेताना पाहायला मिळणार आणि 40ला आपण 40 वर आपल्याला रेजिस्टन्स घेताना स्टॉक दिसणार. फ्रेंड, आपल्याला इथं पाहायला मिळत आहे 40 वरती आपल्याला रेजिस्टन्स घेताना इथे स्टॉक पाहायला मिळत आहे आणि आपल्याला स्टॉकमध्ये बिअरिश पाहायला मिळत आहे. इथे पण आपल्याला 40 वरती सपोर्ट रेजिस्टन्स घेताना दिसत आहे. आपल्याला डाऊन ट्रेंड किती स्ट्रॉंग आहे फ्रेंड हे आपल्याला पाहायला दिसत आहे फ्रेंड. ते पण फ्रेंड आपल्याला स्टॉक पाहायला दिसत आहे. स्टॉक मध्ये दिसत आहे 40 वरती आपल्याला दिसत आहे रेजिस्टन्स घेताना. अगेन आपण स्टॉकला पाहू शकतो की स्ट्रॉंग मध्ये स्टॉक हा डाऊन ट्रेंड मध्ये आहे आणि जो डाऊन ट्रेंड हा स्ट्रॉंग आपल्याला पाहायला दिसत आहे. सिंपल हे रेंज आहे फ्रेंड. सिंपल रेंज म्हणजे फ्रेंड 40 to 60 म्हणजे बिटवीन 40 to 60 म्हणजे साइडवेज म्हणजे एका रेंज मध्ये आपल्याला पाहायला दिसेल. स्टॉक हा तिथल्या तिथे पाहायला दिसेल आपल्याला. आणि आपली जी रेंज आहे अबव 60 म्हणजे आपल्याला बुलिश पाहायला मिळेल. बुलिश म्हणजे स्टॉक हा वर जात आहे आणि बिलो 40 म्हणजे आपल्याला स्टॉक हा पाहायला दिसेल की स्टॉक हा डाऊन ट्रेंड मध्ये आहे आणि डाऊन ट्रेंड. आणि 40 to 20 स्टॉक हा 40 to 20 हा स्ट्रॉंग आपल्याला बिअरिश पाहायला मिळणार आणि 60 to 80 आपल्याला स्ट्रॉंग अपट्रेंड पाहायला मिळणार. तर सिंपल आपण हा RSI चा यूज करून स्टॉकला आपण पाहायचे फ्रेंड. आणि आपला एक जो आपला व्ह्यू आहे स्टॉकला पाहण्याचा हा आपल्याला एक व्ह्यू सिंपल करायचा आहे आणि आपला व्ह्यू हा चेंज होणार आहे पाहण्याचा. आणि आपल्याला अगेन पाहायचे आहे फ्रेंड स्टॉक काय करते. अगेन आपल्याला पाहायचे आहे फ्रेंड स्टॉक काय करते. हे झाले 60 आणि हे झाले 40. स्टॉक आपल्याला पाहायला दिसणार 40 वरती सपोर्ट घेऊन आपल्याला वर जाताना आणि 60 वरती आपल्याला रेजिस्टन्स घेताना दिसणार. अगेन आपल्याला 40 वरती सपोर्ट घेताना दिसणार आणि 60 वरती रेजिस्टन्स घेताना दिसणार. जेव्हा हा स्टॉक साइडवेज असणार तेव्हा आपल्याला 40-60 वरती आपल्याला हा रेजिस्टन्स घेताना दिसणार. आणि एक वेळ जर का हा 60 ब्रेक केला तर आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळणार. स्टॉकमध्ये आपल्याला अपट्रेंड पाहायला मिळणार आणि जेव्हा हा स्टॉक आपल्याला 60 वरती सपोर्ट घेऊन वर जाताना दिसणार तेव्हा आपल्याला हा स्टॉक बुलिश पाहायला मिळणार. तर हे सिंपल आपल्याला RSI ची रेंज आहे फ्रेंड. आपण सिंपल RSI ला असे यूज करू शकतो. तसेच सिंपल फ्रेंड जेव्हा हा स्टॉक 40 तोडणार तेव्हा आपल्याला एक स्टॉक मध्ये बिअरिश पाहायला मिळणार. स्टॉक हा आपल्याला बिअरिश पाहायला मिळणार आणि जेव्हा हा 40 वरती सपोर्ट घेतो 40 ला रेजिस्टन्स करतो आणि स्टॉक मध्ये डाऊन ट्रेंड चालू होते. आपण हे सिंपल रेंज पाहिलेली आहे आणि आपण आता पाहू कसे हा 40-60 ला रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करते आणि 40-60 ला एक रिस्पेक्ट देते. आपण डिटेल पाहू. फ्रेंड इथे आपल्याला 60 वरती रिस्पेक्ट देताना दिसत आहे, 60 वरती सपोर्ट घेताना दिसत. असाच फ्रेंड 60 वरती आपल्याला रेजिस्टन्स घेताना पण दिसणार
आणि 40 वरती सपोर्ट घेताना पण दिसणार. जेव्हा फ्रेंड स्टॉक हा स्ट्रॉंग बिअरिश आहे तेव्हा आपल्याला 40 वरती 40 वरती आपल्याला दिसणार रेजिस्टन्स सपोर्ट घेताना. आणि जेव्हा स्टॉक हा स्ट्रॉंग बुलिश आहे तेव्हा आपल्याला 60 वरती सपोर्ट घेताना दिसणार. आपल्याला इथे दिसत आहे फ्रेंड, इथं आपल्याला दिसत आहे 40 वरती सपोर्ट घेताना स्ट्रॉंग हा एक खाली येत आहे आणि 40 वरती आपल्याला एक सपोर्ट घेताना दिसत आहे, म्हणजे 40 ला रिस्पेक्ट देताना स्टॉक आपल्याला दिसत आहे. अगेन आपल्याला इथं 40 ला रिस्पेक्ट देताना स्टॉक दिसत आहे, म्हणजे 40 सपोर्टचे काम करते. इथे पण आपल्याला 40 वरती सपोर्ट दिसत आहे आणि अगेन आपल्याला इथं 40 वरती सपोर्ट घेताना स्टॉक दिसत आहे. ते पण आपल्याला 40 वरती सपोर्ट घेताना स्टॉक दिसत आहे. ते पण आपल्याला 40 वरती स्टॉक हा सपोर्ट घेताना दिसत आहे. इथे पाहायला मिळते फ्रेंड 40 to 60, 40, 60, 40 आणि 60 पर्यंत जाते फ्रेंड. आणि एक स्टॉक मध्ये आपल्याला स्टॉक मध्ये एक स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड पाहायला मिळते. स्ट्रॉंग स्ट्रॉंग आपल्याला एक खाली येताना स्टॉक दिसते आणि अगेन स्टॉक मध्ये आपल्याला इथे रेंज शिफ्ट पाहायला मिळते आणि स्टॉक आपल्याला हा रेंज शिफ्ट करून 60 वरती रेजिस्टन्स घेते आणि अगेन आपल्याला इथे 40 वरती सपोर्ट घेताना स्टॉक दिसत आहे. इथे पण आपला स्टॉक हा 40 वरती सपोर्ट घेताना दिसत आहे. इथे पण आपल्याला स्टॉक हा 40 वरती सपोर्ट घेताना दिसत आहे. फ्रेंड असे हे RSI आपल्याला काम करताना दिसते. RSI ने आपल्याला काय आपला व्ह्यू जो आहे हा सिंपल बनवायचा आहे आपल्याला 40 to 60. आणि जेव्हा हा 60 ब्रेक होते, 40 to 60 आपल्याला RSI पाहायला मिळते. 40 वरती सपोर्ट घेताना आणि 60 वरती रेजिस्टन्स घेताना. 40 वरती सपोर्ट घेताना जेव्हा आपल्याला RSI 60 ब्रेक होते आणि 60 वरती सपोर्ट घेते तेव्हा एक आपल्याला स्ट्रॉंग ट्रेंड पाहायला मिळते स्टॉक मध्ये. सिंपल आपल्याला RSI चे असे यूज करून आपण RSI पाहू शकतो. आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी घेऊन येणार आहोत रेंज शिफ्ट. आपण RSI ची रेंज शिफ्ट कधी होते, कधी आपल्याला बुलिश मधून आपल्याला स्टॉक हा बिअरिश मध्ये कन्वर्ट होते आणि बिअरिश मधून स्टॉक हा कधी आपल्याला बुलिश मध्ये कन्वर्ट होते, तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हे पाहणार. तर मेक शुअर करा की आपण हे RSI ची जे प्लेलिस्ट आहे हे आपण मिस नाही करणार. तर आपल्याला खरोखर व्हिडिओमध्ये जर का व्हॅल्यू वाटली असेल तर आपण व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू फ्रेंड, हॅव अ नाईस डे.